कल्याण मतदारसंघातील शील तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई पालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र या निर्णयाला भाजपच्या गणेश नाईकांनी विरोध केलाय। 14 गावांचा समावेश केल्याने पालिकेवर 6,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे या गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत न करण्याबाबत गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रही लिहिलंय। गावांच्या विकासाचा भार नवी मुंबईतील करदात्यांनी का सोसावा असा सवाल यात उपस्थित करण्यात आलाय। दरम्यान अनेक समस्या येत असल्यामुळे गावांचा समावेश पालिका हद्दीत करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होतीये। लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेंनी ग्रामस्थांची ही मागणी मान्य केली होती। मात्र आता गणेश नाईकांनी याला विरोध केलाय। त्यामुळे शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा समोर येतोय। दरम्यान 14 गावांच्या समावेशाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजप शिवसेनेत संघर्ष होईल असं त्यांनी म्हटलं तर आमच्यात सगळं काही आलबेल आहे। नाईकांचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करू असं उत्तर शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी दिलंय। गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेंच्या संघटनेची गोची करायचा मिळेल ती संधी त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालं आहे। त्याचा शेवट काय होईल हे येणाऱ्या काही दिवसात कळेल। पण मला शेवट जो दिसतो तो मात्र दोघांमध्ये निर्माण झालेली दरी कधी न बुजणारी न मिटणारी दरी असा त्याचा शेवट होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे। 14 गावातील सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती। आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल। परंतु नाईक साहेबांचं जे काही म्हणणं असतील पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल, मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल। ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याकरता वेगळी तरतूदसुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।